मी आवाज देतो. आमचे पुण्याहून आलेले मित्र रुपेंद्र कदम ते एका शिरात असे म्हणतात की कशास पाहू आभाळ आला, कुशीत कुशीत हसरे तारे आले. कशास पाहू आभाळ आला, कुशीत हसरे तारे आले. घरात हसऱ्या पोरी आल्या, इथेच सारे सारे आले. इर्षाद रुपेंद्रजी. की फेडून श्वास झाले सारे सव्याज माझे, फेडून श्वास झाले सारे सव्याज माझे. जाईल हे लयाला अस्तित्व आज माझे. फेडून श्वास झाले सारे सव्याज माझे. जाईल हे लयाला अस्तित्व आज माझे. आणि आहेस दूर इतका ऐकू तुला न येती. आहेस दूर इतका ऐकू तुला न येती. कुठल्याच प्रार्थना अन कुठले नमाज माझे. वा वा. फेडून श्वास झाले सारे सव्याज माझे. गझल घेतोय की आज काल ती एकांताशी बोलत असते काही बाही. आज काल ती एकांताशी बोलत असते काही बाही. कोरड नजरेच्या टिपणीने पेरत असते काही बाही. आज काल ती एकांताशी बोलत असते काही बाही. कोरड नजरेच्या टिपणीने पेरत असते काही बाही. जुन्या घराचे दार लाकडी दुपार होता किरकिर करते. जुन्या घराचे दार लाकडी दुपार होता किरकिर करते. आठवणींच्या बिजागरींना वाटत असते काही बाही. वा वा. आणि पुढचा शेर आहे की माथ्यावरची शुभ्र चांदणी झुंजुर मुंजुर नेसत होती. वा वा. माथ्यावरची शुभ्र चांदणी झुंजुर मुंजर नेसत होती. गर्दरिते पण सोबत आता लावत असते काही बाही. आणि पुढचा शेर आहे की दूर दूर जाणाऱ्या वाटा, दूर दूर नेणाऱ्या वाटा. दूर 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 जाणाऱ्या वाटा, दूर दूर नेणाऱ्या वाटा. दूर दूर या वाटांसोबत चालत असते काही बाही. वा वा. आणि एका सुडोल बाभळवरती काटा सुद्धा उगवत नाही. एका सुडोल बाभळवरती काटा सुद्धा उगवत नाही. एका दगडी भिंतीवरती उगवत असते काही बाही. आणि गझलेचा शेवटचा शेर आहे की खोल खोल विहिरीचे डोळे खोल खोल पाण्याने भरती. वा 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 वा. खोल खोल विहिरीचे डोळे खोल खोल पाण्याने भरती. काठावरची घागर जेव्हा सांगत असते काही बाई. वा वा वा. आज काल ती एकांताशी बोलत असते काही बाही. कोरड नजरेच्या टिपणीने पेरत असते काही बाही. धन्यवाद. वा वा वा. अतिशय अप्रतिम सादरीकरण रुपेंद्रजी. काही बाही फार सुंदर रदीप घेऊन त्यांनी जी रचना सादर केली खरोखरच प्रत्येक शेर विचार करण्यासारखा होता आणि चिंतनीय होता. विशेष म्हणजे सभागृहाला चिंतनात पाडणारा होता.